नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं चॅनल विद्यार्थी नामावरती. आणि थोडासा मला वेळ झाला, उशीर झाला खरं तर हा अपडेट द्यायला. त्याबद्दल क्षमस्व. खरं तर हा सगळ्यांना माहिती असेल, डायरेक्ट सेकंड इयरच्या डिप्लोमाचे अर्ज भरायला आपल्याला मुदतवाढ मिळालेली आहे सालाबादप्रमाणे. हे सगळ्यांना माहिती असेल, परंतु जे विद्यार्थी असं असेल की काही विद्यार्थी असं असतात की ते आपल्यावर अवलंबून असतात, आपल्या चॅनलवरती अवलंबून असतात आणि आपल्या भरोश्यावर असतात, तर त्यांना अपडेट पोहोचावा म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. एव्हाना विद्यार्थ्यांना हे कळलं असेल की आपल्याला एक्सटेन्शन मिळालेलं आहे. तर आपल्या जर आपण वेब पोर्टलवरती गेलो तर तिथं आपल्याला त्या नोटीस आता तुम्हाला दिसत आहेत, तुम्ही त्या बघितलेल्या असते. ज्या विद्यार्थी मित्रांनी अजून बघितलं नाहीत त्यांना मी सांगू इच्छितो की आपली आता डेट वाढलेली आहे आणि अजूनही वाढण्याची शक्यता, असं काही नाही की हे फायनलच असेल. 1-2 एक्सटेन्शन आपल्याला मिळत राहतात. काही वर्षी तर छोटे छोटे एक्सटेन्शन भरपूर मिळत होते की विद्यार्थी वैतागून जातात, कारण फॉर्म भरून बरेच वेळ होतो आणि नंतर आपल्याला वाट बघण्याशिवाय दुसरा काही पर्याय आपल्याकडे राहत नाही. आणि त्या कंडिशनमध्ये सध्याची आपली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला आता 3 तारीख जी आपली लास्ट होती ती आता 22 जुलै करण्यात आलेली आहे. 22 जुलैपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. तुमची जी स्क्रुटिनीची पेंडिंग कामं असतील ती तुम्ही 22 तारखेपर्यंत करू शकता. त्याच्यानंतर जर हेच फायनल राहिलं, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, जर हेच फायनल राहिलं तर 24 तारखेला तुमची तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल. त्याच्यानंतर 25 तारीख ते 27 तारीख ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना काही चुका केलेल्या आहेत, कॅटेगरी चुकीची निवडलेली आहे, डॉक्युमेंट तुमचे काही तुम्हाला सबमिट करायचे आहेत, फॉर्म अप्रूव्ह झाला आहे आणि नंतर आता तुमच्याकडे काही डॉक्युमेंट आलेलं आहे, मार्क्स बदललेले आहेत, जे काही तुमचे तुम्हाला चेंजेस करायचे आहेत, ज्याही प्रकारच्या अर्जामध्ये चुका झालेल्या आहेत आणि त्या तुम्हाला दुरुस्त करायच्या आहेत, त्या 25 ते 27च्या दरम्यान तुम्ही करू शकणार आहात. जर तुम्ही ई स्क्रुटिनीने फॉर्म भरला असेल तर ई स्क्रुटिनीच्या माध्यमातून तुम्ही रेक्टिफाय करेक्ट कराल. आणि जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी केलं असेल तर तुम्ही FC जाऊन ते तुम्ही कंप्लीट तुमचं करणार आहात. आणि मग हे सगळं झाल्यानंतर 29 तारखेला हेच जर शेड्यूल कायम राहिलं तर 29 तारखेला आपली फायनल मेरिट लिस्ट लागेल. आणि मग पुढचं सीट मॅट्रिक्स आणि पुढचं जे पूर्ण शेड्यूल असतं, पहिला राऊंड कधी होणार, दुसरा राऊंड कधी होणार, तिसरा राऊंड कधी होणार, स्पॉट राऊंड कधी होतील आणि तुमचं कॉलेज कधी सुरू होणार, ही सगळी थेंबूत माहिती आपल्याला त्याच्यानंतर कळत असते. सध्या तरी आपल्यासाठी एवढंच आहे की फॉर्म आपले सुरू आहेत, आपल्याला 22 तारखेपर्यंत फक्त आणि फक्त फॉर्म भरून ते अप्रूव्ह करून घ्यायचं आहे, बस. जर काही मध्ये अपडेट आला तर नक्कीच मी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. थांबूया इथे, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.